श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमी एक गोष्ट सांगितली आहे. घर हे फक्त विटा आणि सिमेंटनं बनत नाही. घर बनतं तर संस्कारांनी, प्रेमांनी आणि चांगल्या सवयींनी. ज्या घरात स्त्री आनंदी असते, शांत असते, देवावर श्रद्धा ठेवते, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. पण स्वामी समर्थ सांगतात की काही अशा सवयी आहेत ज्या नकळत घरातील सुख, शांती, समाधान आणि संपत्ती दूर करते. आज आपण त्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. जर या सवयी बदलल्या तर घरात पुन्हा सुख, शांती, समाधान आणि लक्ष्मीचा वास होऊ शकतो. त्यासाठी महिलांनो, तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुमच्या दारिद्र्यामागील कारण तर या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, स्वामी भक्तांनो, पहिली सवय म्हणजे सतत तक्रार करण्याची सवय. स्वामी समर्थ सांगतात की ज्या घरात सतत तक्रार केली जाते तेथे सकारात्मक ऊर्जा राहत नाही. जर स्त्री सतत म्हणत राहिली की माझं नशीब खराब आहे, आपल्याकडे काहीच नाही, आपल्याला काहीच मिळत नाही, तर अशा विचारांनी घरातील वातावरण नकारात्मक होऊन जातं. महिलांनो, नेहमी लक्षात ठेवा, देव नेहमी कृतज्ञ मनात राहतो, तक्रार करणाऱ्या मनात नाही. म्हणून नेहमी देवाचे आभार माना, आहे त्यात समाधान माना आणि जे आहे ते मला देवाने खरंच खूप काही सर्व दिलं आहे असं म्हणून जगा. 2. घरात सतत भांडणं करणं. स्वामी म्हणतात, ज्या घरात सतत भांडणं होतात, ज्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. स्त्री ही घराची लक्ष्मी असते. जर तिचा राग, कटुता आणि भांडण वाढतच असेल तर घरातील शांतता नष्ट होऊन जाते. म्हणून शक्य तितक्या शांततेने, प्रेमाने वागा. नंबर 3. घरातील मोठ्यांचा अपमान करणे. स्वामी सांगतात की आई, वडील, सासू, सासरे किंवा घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करणाऱ्या घरात कधीही आशीर्वाद राहत नाही. जिथे आशीर्वाद नाही तिथे सुख, शांती, समाधान टिकत नाही. म्हणून वडीलधाऱ्यांना नेहमी आदर करा, आदराने वागवा. 4. घर स्वच्छ ठेवणे. अस्वच्छ घरात कधीही लक्ष्मी राहत नाही. स्वामी म्हणतात, स्वच्छ घर म्हणजे लक्ष्मीचे घर. ज्या घरात घाण, अस्वस्थता, अव्यवस्था असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते, नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून रोज घर स्वच्छ ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा. नंबर 5. अन्नाचा अपमान करणे. स्वामी समर्थांनी अन्नाला नेहमी देव मानले जाते. अन्न वाया घालवणे किंवा अन्नाचा अपमान करणे म्हणजेच अन्नपूर्णा देवीचा अपमान केल्यासारखं आहे. ही खूप मोठी चूक आहे. ज्या घरात अन्नाचा अपमान होतो तिथे हळूहळू दारिद्र्य येऊ लागतं. म्हणून अन्नाचा आदर करा. नंबर 6. सकारात्मक न बोलणे, सतत नकारात्मक बोलणे. काही लोक सतत नकारात्मक बोलतात, हे होणार नाही, हे माझ्याच्याने घडणार नाही, आपल्याला जमणार नाही, आपलं काहीच होऊ शकत नाही, असे शब्द घरातील ऊर्जा कमी करतात. स्वामी सांगतात, चांगले विचार करा, चांगले बोला, चांगले घडेल. जर तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल त्याच पद्धतीने आपल्या घरात घडत असतं, कारण नेहमी घर हे आपल्याला जे बोलल ते आशीर्वाद देत असतं. 7. देवाची उपासना न करणे. स्वामी समर्थ म्हणतात की ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात शांती कमी होते. दररोज देवाचं नाव घ्या, फक्त 2 मिनिटे तरी. श्री स्वामी समर्थ असं म्हणा, काय होईल ते तर बघा. जर तुमच्या आयुष्यात बदल हवे असेल तर फक्त 2 मिनिटे स्वामी समर्थांना द्या, माझ्या स्वामीला द्या. मग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागेल. तरीही घरातील वातावरण बदलेल. छोटा प्रसंग. एकदा स्वामी समर्थांकडे एक स्त्री आली होती आणि ती म्हणाली, स्वामी, आमच्या घरात खूप अडचणी आहेत, पैसे टिकत नाहीत, भांडणं होतात. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तू आधी स्वतःच्या सवयी तर बदल. ती स्त्री रोज देवाचं नाव घेऊ लागली, घर स्वच्छ ठेवू लागली, घरात शांतपणे वागू लागली. काही महिन्यातच तिच्या घरातील परिस्थिती सुधारली. शेवटचा स्वामींचा संदेश स्वामींच्या प्रिय भक्तांसाठी. जर स्वामींचे प्रिय भक्त असाल तर हा शेवटचा संदेश नक्की ऐकाल. भक्तांनो, स्वामी सांगतात, घरातील स्त्री जर शांत, संयमी आणि भक्तिभावी असेल तर त्या घरात सुख, शांती आणि संपत्ती कायम राहते. म्हणूनच आजपासून या सवयी बदलूयात आणि देवावर श्रद्धा ठेवूयात. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर
विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.